Hello student, good evening. कसे आहेत? बरे ना? Yesterday we have studied direct indirect, which is very important for as far as 10th annual examination is considered, and also 12th standard. Okay, uh, as well as 9th standard also. Today we are going to learn daily यूज सेंटेन्सेस. दररोज आपण वापरात येणारे वाक्य. आय वॉन्ट टू गो देअर, मला तिथे जायचे आहे. आय विल हॅव टू गो स्कूल, मी शाळेत जाणार आहे. ही वॉज गोइंग टू स्कूल, तो शाळेत जात होता. ही इज गोइंग टू स्कूल, तो शाळेत जात आहे. आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे. आय एम ड्रिंकिंग टी, आय लाईक टी, आय लाईक कॉफी. असे वेगवेगळे सेंटेन्सेस, डेली यूज सेंटेन्सेस. इज देअर एनी व्हेजिटेबल ॲट होम, घरी काही भाजीपाला आहे की नाही. बरोबर, व्हेजिटेबल भाजीपाला, पालेभाज्या. इज देअर एनी व्हेजिटेबल ॲट होम. मग उत्तर काय? नो, इट इज ऑलमोस्ट ओव्हर. नो, इट इज ऑलमोस्ट ओव्हर. सर्व काही संपलेलं आहे. मग विच व्हेजिटेबल शुड बी बाय, मग कोणते पालेभाज्या किंवा फ्रूट व्हेजिटेबल आणायचे आहेत. फळभाज्या, पालेभाज्या, आहे की नाही. तर विच व्हेजिटेबल शुड वी बाय, कोणते खरेदी करायचे. ब्रिंग, काय आणायचं. ब्रिंग ऑनियन, पोटॅटोज, टोमॅटोज. बरोबर, ब्रिंग ऑनियन, पोटॅटो, टोमॅटोज. काय आणायचं. बटाटी, टोमॅटो आणि कांदे. बरोबर, ब्रिंग ऑनियन, पोटॅटो, टोमॅटोज. हाऊ मच शुड आय ब्रिंग, किती आणू. हाऊ मच आय शुड ब्रिंग, किती आणायचे. ॲटलिस्ट 1 kg. बरोबर, हाऊ मच शुड आय ब्रिंग. 1 kilo of each will be enough. 1 kilo of each will be enough. 1 किलो, प्रत्येकी 1 किलो एवढे पुरेसं होईल. इनफ म्हणजे पुरेसं होईल. हे वाक्य, हे बांध दाखवलं, पूर्ण होतं इथे. I go to school every day. I go to school every day. मी दररोज शाळेत जातो. I like mangoes. मला काय आवडतं. मँगो म्हणजे आंबे. मला आंबे आवडतात. My father works in an office. माझे वडील कुठे. ऑफिसमध्ये काम करतात, नाही का. ऑफिस म्हणजे कार्यालय. माय फादर वर्क्स इन अन ऑफिस. माझे वडील कार्यालयात काम करतात. वी ड्रिंक मिल्क एव्हरी मॉर्निंग. आम्ही सर्व दूध पितो. आम्ही सर्व सकाळी दूध पितो. आम्ही सर्व प्रत्येक दिवशी सकाळी दूध पितो, ठीक आहे ना. We drink milk every morning. She speaks. आता हे वाक्य इथून सुरुवात झाली बघा. She speaks English well. इथून परत सुरुवात झाली. She speaks English well. ती इंग्लिश बऱ्यापैकी बोलते, चांगलं बोलते, नाही का. He reads a book. तो पुस्तक वाचतो. दे वॉच टीव्ही. ते काय करतात.
दूरदर्शन बघतात. इन द इव्हिनिंग, कधी? सायंकाळी. ते सायंकाळी दूरदर्शन बघतात. दे वॉच टीव्ही इन द इव्हिनिंग. इन आलं बघा मित्र, इन द इव्हिनिंग. ते सायंकाळी दूरदर्शन बघतात. समानार्थी, सिमिलर वर्ड, समानार्थीचं लिव्ह, हॉलिडे आणि वेकेशन, तिन्ही शब्द एकच आहे बघा. लिव्ह, हॉलिडे, वेकेशन. लिव्ह सुट्टीच असते, हॉलिडे सुट्टी, वेकेशन समर वेकेशन, विंटर वेकेशन, दिवाळी वेकेशन, गणपती वेकेशन, आहे का नाही, नाताळ वेकेशन, हॉलिडे, लिव्ह, आहे का नाही, एकच अर्थी. नंतर हे अँगर, रेज आणि फ्युरी. अँगर, रेज, फ्युरी एकच अर्थ. आता दररोज असे काही शब्द, असे वाक्य डेली यूज मध्ये येतील, असे वाक्य आपण घ्यायचे. तुम्ही इंग्लिश वहीमध्ये लिहून काढा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके.